नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव। आज आपण बघणार आहोत तृतीय वर्ष कला मराठी या वर्गाला अभ्यासण्यासाठी असलेलं देश विदेश हे पाठ्यपुस्तक। देश विदेश हे संपादित पाठ्यपुस्तक प्रवास वर्णनपर काही निवडक उतार्यांचं आहे आणि आज आपण जो उतारा बघणार आहोत तो आहे वसंत बापट लिखित करकरीत कोरे चंदीगड हा। आणि हा उतारा त्यांच्या 12 गावचं पाणी या प्रवास वर्णनातून घेतलेला आहे। करकरीत कोरे चंदीगड हा उतारा बघण्यापूर्वी आधी आपण वसंत बापट यांचा परिचय करून घेऊया। त्यांचं संपूर्ण नाव आहे विश्वनाथ वामन बापट। जन्म 25 जुलै 1922 ते 17 सप्टेंबर 2002। 17 सप्टेंबर 2002 रोजी त्यांचं निधन झालं। कराड या गावी जन्म, नूतन मराठी विद्यालय व सर परशुराम भाऊ महाविद्यालय पुणे इथे त्यांचे शिक्षण झालं। सन 1946 साली ते BA झाले। 1948 साली MA। वडील संस्कृतचे पंडित असल्यामुळे संस्कृत काव्य व्याकरणशास्त्र यांची त्यांना उपजत आवड होती। लहानपणापासून छंदोबद्ध कविता रचण्याची सुरुवात त्यांनी केली। सन 1942च्या आंदोलनात महाविद्यालयातच असताना त्यांनी सहभाग घेतला आणि कारावासही भोगला। राष्ट्रसेवा दलाच्या स्थापनेपासून त्यांचा सहभाग होता। या काळात त्यांनी अनेक राष्ट्रीय गाणी लिहिली। बिजली 1952 साली प्रकाशित झालेला त्यांचा पहिला कविता संग्रह, सामाजिकतेतून आत्मलक्षी आणि त्यातून त्यांची कविता निसर्ग व प्रेमभावात रमली। सकीना 1972, शिंग फुंकले रणी 1982, तेजसी 1991, राजसी 1991, रसिया 1993 इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत। प्रवासाच्या कविता हा अमेरिकेच्या प्रवासावर त्यांच्या 40 कवितांचा कविता संग्रह 1982 साली प्रकाशित झाला। त्यांनी विपुल बालकविता लेखन केलं। 12 गावचं पाणी 1966 साली प्रकाशित झालं। तौलनिक साहित्याभ्यास 1980, आजची मराठी कविता संपादन 1984 आणि विसाजी पंतांची बखर राजकीय उपहास आहे हा आणि 1989 साली त्यांनी तो प्रकाशित केला। महाराष्ट्रभर काव्य वाचनाचे अनेक कार्यक्रम केले। 1999 साली मुंबई येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते आणि अनेक पुरस्कारांनी त्यांना आजवर सन्मानित करण्यात आलेलं आहे। करकरीत कोरे चंदीगड हा त्यांच्या 12 गावचं पाणी या प्रवास वर्णनातील एक उतारा इथे आपल्याला अभ्यासायला दिलेला आहे। तो काय आहे आपण बघूया। प्रत्येक शहराला आपले म्हणून एक व्यक्तिमत्व असते। इंद्रियांच्या अनेक संवेदनातून ते आकार घेत जाते। शहरातले रस्ते आणि गल्ल्या, वाड्या माड्या, तिथला बाजार, तिथल्या वसवणुकीचे प्रकार, स्त्री पुरुषांचे पेहराव, बागा आणि उजाड जागा, मंदिरे, मशिदे, संस्था आणि संघटना अशा अनेक घटकांनी हे व्यक्तिमत्व घडवलेले असते। त्याला वेटाळून टाकणारी एक गंधांची दुनिया असते। अमृतसरच्या बाजारात येणारा वड्डीचा वास आणि म्हैसूरच्या राजरस्त्यावर येणारा रेशमी चंदनाचा सुगंध यात असलेल्या फरकामुळे तर ही शहरे अगदी भिन्न असल्याचा बोध ठसतो। प्रत्येक शहरात गजबज ही असायचीच, पण लुधियानाची ही गजबज वेगळी, दिल्लीची वेगळी, बनारसची वेगळी आणि अहमदाबादची तद्दन जुदी। शब्द, गंध आणि रूप यांनी हे विश्व उभे केलेले असले तरी ते काही तडकाफडकी उभविता येत नाही। रोम एका दिवसात बांधून झाले नाही या वचनाचा तरी खरा अर्थ काय आहे? रोमचे राजवाडे आणि इर्गिज घाट आणि राजमार्ग बांधायला अनेक शतके लागली। तेवढाच जर या वचनाचा अर्थ असेल तर त्याला फारसा अर्थ नाही। रोम शहराच्या नामोच्चारासरशी अनुभवांचे वा कल्पनांचे, सफल विफल स्वप्नांचे, जाणीवनेनिवांचे, प्रकाश तिमिरांचे, सकल संवेदनांचे जे कोमावर कोम उगवतात, जी वर्तुळे नाद झंकारासारखी उठतात, तिथल्या इतिहासाचे जे वजन जाणवते, जी वर्तुळे नाद झंकारासारखी उठतात, तिथल्या इतिहासाचे जे वजन जाणवते, वैराग्य आणि कला साधना यांची जी एकत्र नांदणूक लक्षात येते, प्राचीन मानव समाजाच्या जबर महत्त्वाकांक्षेचा जो प्रत्यय येतो, खूप असलेले खंजीर आणि ढासळलेल्या साम्राज्यांची जी विराट चित्र उभी राहतात, त्या सर्वांनीशी अस्तित्व मिरवणारे रोम
एका दिवसात बांधून झालेले नाही असा अर्थ त्या प्रसिद्ध वचनाचा केला पाहिजे. एखादा अचाट शक्तीचा विश्वकर्मा एकच काय पण 100 निर्जीव नगरे एका दिवसात उभी करू शकेल. आधुनिक विज्ञानाला आणि तंत्रज्ञानाला अशक्य काय आहे? पण या निर्जीव नगरांना जर चैतन्य अर्पण करायचे असेल, व्यक्तिमत्व यायचे असेल, या बिनचेहऱ्याच्या वास्तूंना जर चेहरामोहरा निर्माण व्हायला हवा असेल, त्यांच्या शरीरांना त्यांचा म्हणून एक गंध गुण लागायला हवा असेल, तर मात्र पुष्कळ थांबावे लागेल. विश्वकर्म्यांची मोठी फौज आली तरी तिला हे जमणार नाही. अनेक शतकांची पुटे चढल्याशिवाय, उन्हात माजून, पावसात भिजून, थंडीत काकडून निघाल्याशिवाय, काळाशी लढल्याशिवाय, जखमांच्या खुणा अंगभर दिसू लागल्याशिवाय वस्तीला स्वतःचे रंगरूप येत नाही. शहरही मुरावे लागते. हा केवळ जुन्याचा अभिमान नाही. तसे पाहिले तर मला जीर्ण वास्तूंविषयी काहीच म्हणायचं नाही. मोठमोठ्या राजवाड्यांविषयी कसलाही लोभ धरायचा नाही. राजवाडे बांधले जातात ते पुढे पाडले जावे म्हणूनच. ऋषीमुनी आले, त्यांनी आपले काम केले, ते गेले, बरे झाले. आता ते फिट्ट बसलेही नसते. राजे महाराजेही आता काळांच्या उदरात गडप झाले. हेही ठीकच. ऋषींना, राजांना, महात्म्यांना, हुतात्म्यांना, प्रतिभावंतांना जमाना असतो, कालखंड असतो. पण शेतकऱ्यांना, कामकऱ्यांना, कारागिरांना, सौदागरांना अखंड काल असतो. त्यांची परंपरा कधी तुटत नाही. त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट की घरांना, बाजारांना, चावड्यांना कोणी पुरातत्व म्हणून मुद्दाम जगवत नाही. ती आपल्या जन्माने जन्माला येतात, ताकदीने जगतात, मरणाने मरतात. म्हणून कोणत्याही शहराचे खरे रहस्य सामान्यांच्या वाडीवस्तीत लपलेले असते. त्यांचा रंग, त्यांचा गंध, त्यांचा शब्द तिथे ठरतो. पुष्कळ मुसाफिरांच्या लक्षात ही गोष्ट येत नाही. राखण करून जतन केलेले पुरातत्व आणि आपोआप जिवंत राहिलेले सनातनत्व यात काय फरक आहे? चंदीगडला आज हीच उणीव भासत असते. पंजाबची राजधानी चंदीगड. शून्यामध्ये वसलेली ही वसाहत मोठ्या जिद्दीने, कौशल्याने, विचाराने वसवलेली आहे. पण विचारपूर्वक केलेल्या या रचनेत विकारांचे सौंदर्य अजून निर्माण झालेले नाही. आगापिछा नसलेल्या एखाद्या बाजिंद्यात जशी खानदानीची उणीव अकारण जाणवत राहते, तसे चंदीगड पाहताना होते. हा दोष चंदीगडचा नाही, त्याच्या नवेपणाला, ताजेपणाला, बाह्यरचनेतील कुशलाईला असलेला हा स्वाभाविक शाप आहे. चंदीगड कार्बुझिएने दगडा मातीत खिळवलेले एक वर्धिष्णू स्वप्न. ज्या झपाट्याने चंदीगड जन्माला आले आणि वाढले ते पाहिले की क्षणात विश्व उभे करणाऱ्या विश्वकर्म्यांच्या वंशजांनीच ते घडवले, हे कोणीही म्हणेल. 10 वर्ष. इतिहासाच्या प्रदीर्घ प्रवाहातला इवलासा तुकडा. 1948मध्ये विमानातून जागेची पाहणी झाली. 1949मध्ये भूप्रदेशाचा अभ्यास झाला. अमेरिकन नगर रचना तज्ज्ञ अल्बर्ट मेयर यांच्या सहाय्याने कार्बुझिएने कल्पनांना दृश्य रूप द्यावयास सुरुवात केली. 1951मध्ये नगराचा पाया घातला. 1953मध्ये राष्ट्राध्यक्षांनी नगराचे औपचारिक उद्घाटन केले आणि अवघ्या 3-4 वर्षांच्या अवधीत भव्य सरकारी इमारती, कोर्ट कचेऱ्या, इस्पितळं, शिक्षण संस्था, हॉटेलं, थिएटरं, बाजारांसकट 20,000 लोकांची वस्ती इथे वसवण्यात आली. पिण्याच्या पाण्याचे नळ, भुयारी सांडपाणी व्यवस्था, रस्ते, वीज या सर्व सोयींसकट. आता तर बागा आणि पुष्करणी झाल्यापासून सालंकृत चंडी मोठी नेटकी दिसायला लागली आहे. हे सगळे काम ज्या कोऱ्या पाटीवर झाले, ती पाटी तरी कशी? औरस चौरस 15 मैलांचे क्षेत्रफळ. उजाड मुरमाड्या मातीचे, वर गहन निळे आकाश. एका बाजूला रुसून बसलेल्या टेकड्या, उत्तरेची वेस राखण्यापुरत्या. उजव्या डाव्या कुशीजवळ 2 नद्या. आसपास उफाड्याची शेती. काश्मीर, हिमाचल प्रदेश यांना जवळ करणारे पंजाबचे हे हृदयस्थान. मूळ जमिनीवर अक्षरशः एकही खेडे नाही, वाडी नाही. अगदी निश्चिंतपणाने या निर्वेद भूमीवर एक आटपाट नगर वसवायची संधी मिळणं हेच वास्तुशिल्पज्ञाचं एक अचाट स्वप्न खरं ठरण्यासारखं आहे. पाहिलं तर नवी दिल्ली नव्यानेच वसली, पण फार थोड्या वेळात ती मूळ दिल्लीशी बेमालूम सांधा जोडून बसली. शिवाय प्रचंड सत्तेने झपाटलेल्या त्या लोकोत्तर वास्तूतून इंग्रजांची छावणी उठल्यावर जुनी साम्राज्ये बचवणाऱ्या हस्तिनापुराशी, इंद्रप्रस्थाशी तिचे सरळच नाते जमले. नव्या दिल्लीचे वय फार नसले तरी तिची खानदानी जातकुळी लपत नाही. इथली माती महापुरुषांच्या प्रभावी सत्ताधीशांच्या चरणांखाली मळली गेली आहे, हे तिथे सर्वत्र जाणवत राहतं. तिथली हवा ही कशी मद्यधुंद आहे.
चंदीगडची माती अजून उठवळ वाटते आणि हवा हलकी. यावरून चंदीगडमध्ये सौंदर्य नाही असा निष्कर्ष कोणी काढू नये. वाहतुकीच्या प्रवाहाविषयी अंदाज बांधून आखलेले शानदार रस्ते आणि त्यांच्या तीरांवर वसलेली घाटदार घरे यांनी हे नवे नगर कसे टापटिपीचे वाटते. घर असो की बाजार, निवासस्थान असो की व्यवहारगट्टा, सर्वत्र आधुनिक शिल्पाचा सरळ मार्गी रंधा फिरलेला आहे. समाजाचे 13 थर कल्पून त्यांच्यासाठी वेगवेगळ्या आकारमानांची घरं तयार केली आहेत. या घरांचे 30 समुदाय आहेत. प्रत्येकी 15,000 लोक राहतील अशा या 30 पेठाच आहेत म्हणा. माणूस कोणत्याही दर्जाचा असो, त्याला आपल्या परीनं सुखसोय झाल्यासारखे वाटले पाहिजे. 1 खोलीचे घर बाद, किमान 2 खोल्या, सज्जा, न्हाणीघर, उन्हाचा त्रास कमी व्हावा आणि हवा खेळती राहावी या किमान सोयी सर्व थरातल्या कुटुंबांना हव्यातच. अंतर्बाह्य सजावट सौंदर्यदृष्टीने केलेली, पण उधळपट्टीची नव्हे, त्यातल्या त्यात पगाराच्या आत असा न्याय. रविवार पेठेत धान्य, सोमवारात लाकूड आणि मंगळवारात गूळ असला प्रकारही चंदीगडला नाही. प्रत्येक वस्तीला दैनंदिन गरजा भागवणारा स्वतंत्र बाजार काढून दिल्यामुळे कोणाला वणवण करायला नको. जसा बाजार वेगळा तशी शाळा वेगळी, वेगळा बगीचा, वेगळे पायरस्ते, थोडक्यात म्हणजे 30 छोट्या छोट्या नगरांचे मिळून केलेले एक मोठे नगर. अर्थात या 30 पेठा अगदी एकासारखी दुसरी अशा काही नाहीत. तसे असते तर मधमाशांच्या मोहळात आणि शहरात फरक तो कसला राहता. एका षटकोनी कोनाड्याला दुसरा षटकोनी कोनाडा जोडला की मोहोळ तयार होतं. त्याला ल कारभुजे कशाला हवा. चाळी बांधणारा कोणीही कंत्राटदार चालला असता की. 13 प्रकारची घरं, त्यांच्या दशा, त्यांचे वस्तीकर, त्यांच्या भिन्न भिन्न हौसामौजा या दृष्टीने विविधता तर निर्माण होतेच. मात्र ती मर्यादित विविधता असते. साचे वेगवेगळे केले तरी साचेबंदातून सुटका होत नाही. म्हणूनच की काय, मुख्यतः सरकारी बांबूंसाठी बांधलेल्या या शहरात काही विमान खाजगी घरबांधणीसाठी राखून ठेवले आहेत. पण त्याला जे हवे ते त्याने बांधावे असला सवतासुभा मात्र कोणालाच मिळणार नाही. चंदीगडच्या चौकटीत जे बांधायचे त्याला शिल्पी महामंडळाकडून नकार मिळाला पाहिजे. त्यामुळे खाजगी घरांचे रूपही चंदीगडच्या एकूण मानचित्रात चपखल बसेल. एकाने यावे, 6 खणी माडी बांधावी आणि वर टिनपाटाचे छप्पर घालावे. आणखी कोणी उठावे, त्याने भडक रंगाचा सज्जा असलेली एक बेडोल चाळ उठवावी. तिसऱ्या कोणा दानशुराने एखादे बेगडी सोनकळसाचे देऊळच बांधावे. असला प्रकार इथे चालणार नाही. वाटेल तसे वाढायला परवानगी नाही घरांना. सदहेतूनी केलेल्या शिस्तबद्धतेने माणसे कावून जाऊ नयेत म्हणून की काय, कारबुजेने आणखी एक युक्ती काढली. प्रत्येक वस्तीला स्पर्श करणारी एक नागमोडी पायवाट त्याने चंदीगडच्या अंगोपांगातून नेली आहे. या पायवाटेभोवती हिरवे रान माजेल, त्या रानाला वाटेल तसे वाढायची परवानगी राहील. टिपटाप टापटिपीच्या वस्त्यांपासून जरा फटकून असलेल्या विद्यापीठाच्या आवारात प्रवेश केला की तिथला रेखीवपणा अधिकच डोळ्यात भरतो. भिन्न भिन्न ज्ञानशाखा सांभाळणाऱ्या भव्य नीटस इमारती, जगावेगळी असलेली खुले प्रेक्षागार, सुंदर वसतिगृह यांच्या पसाऱ्यात अगदी निराळ्या सौंदर्याने भारलेले एक वास्तुशिल्प पुन्हा पुन्हा पाहत राहावेसे वाटते. घाटदार गोलाईचे पाखे असलेली ही चिरेबंद वास्तू एका कृत्रिम पुष्करणीकाठी एखाद्या शिल्पस्थ हंसासारखी दिसते. विश्वविद्यालयाच्या आवारातले हे गांधी स्मारक आहे. त्याच्या शिरावरची पिरॅमिडसारखी टोपी सफेद ठेवलेली आहे. त्यामुळे हा शिलाहंस अधिकच उजळ दिसतो. इतके देखणे गांधी स्मारक क्वचितच कोठे असेल. एका अंगाला विद्यापीठ तर दुसऱ्या अंगाला शासन मंदिर. अनुशासन आणि शासन नगरातल्या वर्दळीपासून जरा दूर असलेली बरी, असा हा विचार असावा. पण शासनाच्या इमल्यांचे वैभव राजशाही असले तरी ती मुळाशी जनपदांशी इमान राखून आहेत. त्यामुळे चक्रधारी श्रीमंतांसाठी ठेवलेल्या प्रांगणाभोवती पायी चालणाऱ्या असंख्यांसाठी उंचावरून जाणारे मार्ग रचले आहेत. म्हणजे सरकारच्या दारात धनिक खालच्या स्तरावर आणि निर्धन वरच्या स्तरावर उभे राहतात. या विभागात म्हणजे कॅपिटॉलमध्ये 3 वास्तूंचा समावेश होतो. वास्तविक प्रचंड चौकाच्या 4 दिशांना 4 मंदिरे उभी करावी असा कार्बुजिएचा हेतू होता. पण काटकसर आणि टीका या उभय कारणांसाठी 4थं मंदिर उभं राहिलं नाही. यात सर्वात भव्य आहे ते सचिवालय, सर्वात विक्षिप्त आहे ती विधानसभा आणि सर्वात कलात्मक आहे ते न्याय मंदिर. सचिवालयात शेकडो खात्यांचे हजारो अधिकारी पुरुष बसणार. त्यांचे काम दैनंदिन शासनाचे, विधिमंडळाच्या कायद्यानुसार कारभार करण्याचे,
या कामातील निरलंकृत साधेपणा, त्याची उपयुक्तता, त्याच्याशी रोज घडणारा जनसंपर्क या साऱ्या गोष्टी ध्यानात घेऊन इमारत रचली आहे. उपयुक्तता आणि कार्य हेच इथे गुण असल्याने डामडौलाला फाटा आहे. साधी सरळ कार्यप्रवणता, फंक्शनल ॲस्पेक्ट इथे सुंदर वाटते. या इमारतीच्या भिंती सिमिटाच्या मोठमोठ्या फरशांनी घडवल्या आहेत. त्यावर ना गिलावा न रंग. सिमिटाचा मूळ रंग इथे आहे. त्याचा अनलंकृत अनघड रूपातून जे सौंदर्य प्रत्ययाला येईल ते इथे पाहायचे. इमारतीच्या डागडुजीला, रंगरंगोटीला खर्च करायला नको आणि तरी तिच्या वेधकपणात उणीव राहू नये अशी तिची योजना आहे. 9 मजल्यांची ही इमारत साध्या कच्च्या सिमेंटाची खरी, पण दुरावरून तिचे दर्शन घेताना संगमरवरी वास्तू पाहिल्याचा आभास होतो. चौरस चौरस गाळ्यांचा एकसरीपणा घालवण्यासाठी तिच्या वरच्या मजल्यांवर जो पादमार्ग रॅम्प आरेखिला आहे तोही डौलदार वाटतो. गच्चीवर उपाहाराची सोय आहे. आतूनही अनेक उपयुक्त सोयी असल्यामुळे कार्बुसियेच्या तंत्रात खर्च फार आणि जमा थोडी ही टीका खोटी आहे हे पटते. विधानसभा एखाद्या प्रचंड नौकेसारखी, तीही पंबाच्या बोटीसारखी दिसते. वादळात सापडलेल्या पंजाबच्या राजकारणाचे तर हे प्रतीक नाही ना, की बिनधोक किनाऱ्याला लागाल असे लोकांना दिलेले हे आश्वासन. विधानसभेची इमारत आवडावी असा खूप प्रयत्न करूनही ती मनाला रुचत नाही. कलावंताने केलेला प्रत्येक प्रयत्न सफल होतो थोडाच, पण न्यायमंदिर पाहताना मात्र हे पटल मनावरून साफ दूर होते. न्यायमंदिराने लोकांना भिवू नये, आश्वासावे. त्याच्या सानिध्यात उभे राहिल्यावर आदराने मस्तक झुकावे, पण त्याचे अस्तित्व नकोसे वाटू नये. न्यायमंदिराची इमारत न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक यांच्या मुद्रेसारखीच असावी. तिच्याबद्दल आदर, दबदबा वाटत असतानाच फाटलेल्या पोळलेल्या मनाला तिच्या दर्शनाने विसावा मिळावा. प्रचंड उंचीच्या 5 विभाजक भिंतींच्या कुशी तेवढ्या दर्शनी भागात मिळावा. त्यांना प्राथमिक पण झळझळीत रंग दिलेले आहेत. त्यांना स्तंभांची शक्ती आहे, कमानींचा प्रवाह आहे, जीवनाचं वैचित्र्य आहे. जितकी न्यायासने तितकी दालने आहेत. ती एकसंग आहेत आणि तरीही स्वतंत्र आहेत. सगळ्या इमारतीला भव्यता व्यापून राहते, तरीही तिला विलक्षण तोल आहे. न्यायाच्या तराजूसारखा, शास्त्रकाट्यासारखा. खुद्द न्यायमंदिरात आलो की सौम्य सुंदर भित्तिचित्रे, पटचित्रे यामुळे ती जागा अक्षरशः गूढ आकर्षण निर्माण करते. न्यायमंदिरांशी संबंध असलेले सर्व गद्य आणि वृक्ष व्यवहार पार पाडण्यासाठी ज्या उपयुक्त खोल्या आहेत त्या दर्शनी भव्य मोहऱ्यामागे सफाईने लपवलेल्या आहेत. सर्व न्यायी मंदिरांचे प्रतिबिंब पडेल असा जलाशय मंदिराच्या भोवताली निर्माण केला आहे. त्यामुळे ते रंगदार खांब अक्षरशः द्विगुणित होतात. या मंदिरांचा आरंभ खोल भूतळात होतो, म्हणून ते खंबीर पायावर उभे आहे अशी यात सूचना मिळते. न्यायाचे स्वच्छ प्रतिबिंब स्वीकारेल अशी ही भूमी आहे असाही भास होतो. पण असले विचार मनात न आणणारा कोणी केवळ वास्तुसौंदर्य म्हणून इकडे दृष्टिक्षेप करील तर त्याचेही नेत्रनिर्वाण दुनावेल. हे सारे सुंदर आहे, स्वच्छ आहे, चित्रविचित्र असूनही एक रूप आहे. परंपरेला कवटाळून बसणाऱ्या जडशीळ मनाला हे निर्माण करता आले नसते. चंदीगडच्या अंगणात एक प्रचंड तलाव कृत्रिमरित्या तयार केला आहे. त्यावर हिंडणाऱ्या नावांची शिडे कोणत्या रंगाची असावी येथपर्यंत सर्व काही नियोजित आहे. पण तीही एक नवलाई आहे. कितीतरी गुणी शिल्पज्ञांनी ही नवलमय नगरी उमवली आहे, पण ही नगरी अजून कोरी करकरीत आहे. तिला अंगासरशी घडी पडलेली नाही. तिचा नवेपणाचा वास गेलेला नाही. तिचा चेहरा अजून अंधुक आहे, अदृश्य आहे. खरे तर ही केवळ बीजभूत आहे. आता अनेक पावसाळे हिला झोडपतील, अनेक मातीची पुटे वाढतील, तेव्हा ही नगरी नव्हाळीत येईल. ते उद्या 2-4 शतकांनी. तोपर्यंत दिसेल ते निव्वळ शरीर. पुढल्या पिढ्यांना हाक मारेल तो तिचा आत्मा. चंदीगड, भुईवर नुकताच उगवलेला एक अंकुर.